नाशिकमध्ये 154 कोटींचा गृहनिर्माण घोटाळा उघड. अधिकाऱ्यांच्या कारवाईवर मंत्री भडकले. नाशिकमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच म्हाडा योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्यांच्या आधारे गरिबांसाठी असलेल्या सदनिका खुले बाजारात विकल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात तब्बल 154 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून 197 बिल्डर आणि जमीन मालकांची नावे समोर आली आहेत. नियमांनुसार 1 एकरपेक्षा जास्त प्रकल्पात 20% सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते. मात्र काही बांधकाम व्यावसायिकांनी जमिनींचे तुकडे करून या नियमातून पळवाट काढल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात अजब कारवाईही समोर आली आहे. भूमी अभिलेख विभागाने बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी जमिनींच्या सर्वे नंबरवरच गुन्हे दाखल केले. ही बाब समोर आल्यानंतर गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून जमिनीवर गुन्हे कसे दाखल केले असा जाब विचारला. 2013 ते 2024 या कालावधीत शहरात विकसित झालेल्या प्रकल्पांमध्ये 49 प्रकरणांमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणावर विधानसभेतही चर्चा होण्याची शक्यता असून घोटाळ्याची चौकशी आणि पुढील कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.